आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर संजय राऊत भेट देणार आहेत आणि बैठक होणार आहे. घोषणा पण होऊ शकते ते दोघांच्या युतीची घरगुती. मी मागे सांगितलं महाविकास आघाडी राहिलेली नाहीये. काँग्रेसने स्पष्ट भूमिका केली की आम्ही उबाठा बरोबर जाणार नाही. शरद पवारांनी आतापर्यंत त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत, परंतु त्यांनी राजन उद्धवने एकत्र निवडणुका लढवल्यास आमची हरकत नाही असा एनओसी दिलेली आहे. म्हणून आता मुंबईमध्ये जी काही युती जर झालीच तर ती उबाठा आणि मनसेची होईल असे संकेत आहेत. पण आता हे महाशय आज राजसाहेबाला भेटायला चाललेत, कदाचित तोच प्रस्ताव त्यांचा तो असावा. म्हणून या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप, उबाठा मनसे, काँग्रेस स्वतंत्र आणि राष्ट्रवादी कुठे असेल सांगता येत नाही, परंतु तेही काही ठिकाणी ते निवडणूक लढवतील. एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ईव्हीएम वरला सगळ्याच टीका करत होते, मात्र सुप्रिया सुळेंचं एक विधान आहे, मी ईव्हीएम वर सवाल करणार नाही कारण याच मशीनमध्ये मी 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. आतापर्यंत ईव्हीएम वर टीका करणार आहे. चला, एक चांगलं झालं त्यांच्यात झालेलं हे परिवर्तन आहे, बदल आहे आणि त्यांनी हे मान्य केलं की ईव्हीएम घोटाळा वगैरे नाही. जर ईव्हीएम घोटाळा असता तर मी 4 वेळेला निवडून आलेही नसते. म्हणून ईव्हीएम मशीनवर शंका आता त्यांच्या राहिलेल्या नाहीत.